झी 24 तास एक पाऊल पुढे. मला एक सांगा, तुम्ही ज्या वाईट आर्थिक परिस्थितीतनं वाढत गेलात, तर तुम्ही भारतीय विद्यापीठाचं एवढं सगळं जाळं उभं करत असताना गावाकडच्या सामान्य माणसांना काही मदत देण्याचा भाग केलात का? म्हणजे त्यांना फी माफीपासून 95 पासून 12 पर्यंत 35 कोटी माफ झालेले हे विद्यार्थी आले. ते माझं मत असं की मी शाळेत असताना 2.5 रुपये मी माझी माफ व्हावी म्हणून 6 महिने तिथले चेअरमनच्या घरी हेलपाटे मारत होतो 2.5 रुपयासाठी. तेव्हा फी नाही म्हणून मुलगा परत जाता कामा नाही. ही दृष्टी, ही परिस्थिती जी मी भोगलेली होती, मला जी अडचणी आल्या, त्यामुळे अशा फी येईल त्याची फी माफ करतो. पण काही त्याचा गैरफायदा घेतात. तसंच हॉस्पिटल काढली, 2 मेडिकल कॉलेज सांगलीला आणि पुण्याला, आता मुंबईला निघेल. त्यावेळेला सुद्धा गरीब माणूस आला, पैसे नाहीत, तो परत जाता कामा नाही. कित्येक ठिकाणी मला माहिती आहे परत सोडत नाहीत. आमच्याकडे भारतीय विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजेसशी निगडीत असलेल्या हॉस्पिटलमधनं ही मदत केली आणि इथून मदत केली संस्थेतून. आणि त्यामुळं सोर्सेस तयार केले, प्रेस काढला, विचार भारती मासिक काढलं, अलाइड संस्था काढल्या, 2 साखर कारखाने, 2 सूतगिरण्या, त्यातला काही प्रॉफिट आम्हाला देणगी म्हणून या विद्यार्थ्यांसाठी देतात. हे सगळं व्याप वाढवत असताना विश्वजित सारख्या एका उमद्या तुमच्या तरुण मुलानं ही सगळी आता जबाबदारी बरीचशी घेतल्यानंतर विद्यापीठाच्या कामकाजाला जरा एक वेगळंच वळण मिळालं असेल ना? काय आधुनिक गोष्टी तर खूप यावं लागलेलं आणि त्या दृष्टीनं त्या पद्धतीचं नॅशनल इंटरनॅशनल, कारण आपले पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर अब्दुल कलाम आझाद सगळे म्हणाले की जगातल्या 200 विद्यापीठामध्ये इंडियातलं एकही विद्यापीठ नाही. आणि म्हणून चॅलेंज स्वीकारायचं आधुनिक टेक्नॉलॉजीचं, तर विश्वजित स्वतः BE कॉम्प्युटर आहे, MBA आहे, PhD आहे आणि यंग आहे. हिंदी इंग्रजी उत्तम येतं, जे लागतं वरती बाहेर. त्यामुळं त्याच्या कल्पना योजनाचा तो सेक्रेटरी आहे. इतर सगळा व्याप सांभाळून या संस्थेचं सुद्धा पुढे नेण्याचं पुढचं भविष्य माझ्यानंतर शिवाजीराव नंतर विश्वजित असं चाललेलं आहे. मला एक सांगा, तुमचं ही दैनंदिनी एवढं व्यस्त वेळापत्रक, राजकारण आणि भारतीय विद्यापीठ दोन्ही सांभाळताना घरच्यांना कितपत न्याय देता? विजयाताई कितपत या सगळ्यामध्ये तुम्हाला? नाही, त्या खूप चांगलं आता काम करतायत. मुलींची हॉस्टेल बघतात, त्या काय चाललंय, शाळा सगळ्यात स्कूल कमिटीचे चेअरमन बघतायत. तसं मी आपण म्हणतोय तसं सगळ्या मोठ्या नेत्यांची जी परिस्थिती तशी त्याच्यापेक्षा माझी वेगळी नाही. घरच्या लोकांना मी फारसा न्याय देऊ शकलेलो नाही, दिलेला नाही. परंतु आता त्यांची तक्रार नाही, त्यांची सवय झालेली आहे. आलो तर घरी त्या घेत राहतात. शाळांचं काम बघतायत, मुलींची हॉस्टेल, कारण आमच्या इथलेच हॉस्टेल 2,500 मुली आहेत. मला एक सांगा, दत्तक योजना ही एक तुमच्याकडचं वेगळेपण आहे ना, विद्यार्थी दत्तक योजना. अनेक जमीन सगळाच आम्ही खर्च करतो. जे गरीब मुलं आहेत, ते हुशार आहेत, ज्यांना कुणाचा फारसा आदर नाही, अशी शेकड्यानं मुलं मुली, त्यांचा सगळा खर्च, खाण्यापिण्यापासून कपड्या लत्त्यापासून सगळा खर्च आम्ही करतो. गमा मिरासदार असं म्हणले होते, त्यांनी काहीतरी एका उत्तम अशा साहित्यिक उपक्रमाकरता आपल्याकडे त्यांनी देणगी मागायला आल्यानंतर ती देणगी दिल्यावर आपण त्यांचा सत्कार केला. ते असं म्हणाले, आम्ही देणगी ज्यांच्याकडे मागायला जातो त्या देणगीदाराचा सत्कार करतो, इथे याचकाचा सत्कार करण्याची परंपरा भारतीय विद्यापीठ निर्णायक क्षेत्रात लोक येतात, त्यांना आम्ही सन्मानानं त्यांचा सत्कार करतो. संस्थेचे काही डॉक्युमेंट असते ते देतो. खरे आमचे जे प्रचारक आहेत सुधीरजी, ते आमचे विद्यार्थी आणि पालक. म्हणजे देशात परदेशात इतके विद्यार्थी आमचे गेले, त्यांच्या बोलीतनं आपोआप विद्यापीठाचा प्रचार होतो आणि प्रत्येकाला वाटतं माझी संस्था आहे. इथं मालक नोकर भानगडच नाही. 1.5 खोल्यात सुरू केलेलं विद्यापीठ नावाने सुरू केलेलं चेष्टाविषय झालेली अशी ही संस्था, तिचा हा एवढा प्रचंड व्याप वाढले पाहिल्यावर आता मागे वळून बघताना काय वाटतंय? होताच काय, झालाच काय, त्या पद्धतीने ही संस्था वाढली, उत्तम चालली. राजकीय आगामी संकल्प काय? आगामी संकल्प म्हणजे सुवर्ण महोत्सवानिमित्त, सुवर्ण महोत्सवानंतर या संस्थेला आज जी क्वालिटी आहे आणि तिचं नाव सगळं देशात परदेशात गेलेलं आहे, ते इंटरनॅशनल 200 विद्यापीठात नाही, त्यामध्ये आपलं विद्यापीठ कसं जाईल
या दृष्टीची महत्वाकांक्षा आमची. एक शेवटचा अगदी छोटा एका वाक्यातला प्रश्न आहे की आजच्या या सगळ्या स्थितीला कष्टपूर्वक नियोजनबद्ध पारदर्शकतेतनं वाढ करून वाढलेल्या भारतीय विद्यापीठाचे कुलपती संस्थापक म्हणून तुमची ओळख करून द्यायला आवडेल का राज्याचे मंत्री म्हणून ओळख करून द्यायला तुम्हाला आवडेल? कुलपती आणि संस्थापक म्हणून आवडेल मला. या कुलपतींना आमच्या आगामी इंटरनॅशनल होण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.